नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमचा चॅप्टर नंबर 2 स्टार्ट करत आहोत, क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहोत लिनियर पॉलिनॉमियल आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय. मागच्या इयत्तेत तुम्ही शिकलेला आहात लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे असे पॉलिनॉमियल असतात की ज्यांची डिग्री 1 असते. आणि डिग्रीज म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. डिग्री म्हणजे काय, हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला एक पॉलिनॉमियल दिलेला आहे इथे 5x + 9. हे एक पॉलिनॉमियल आहे. यामधले व्हेरिएबल कोणता आहे, यामधलं व्हेरिएबल आहे x. व्हेरिएबल म्हणजेच काय, त्या पॉलिनॉमियलमध्ये अननोन व्हॅल्यू असते. आता बघा, दिलेलं पॉलिनॉमियल काय आहे, 5x + 9. यामध्ये आपल्याला माहित आहे 5 हा नंबर आहे, त्यामुळे तो आपल्याला नोन व्हॅल्यू आहे. x माहित आहे का आपल्याला, नाही. x ही कोणतीही पॉसिबल व्हॅल्यू असू शकते. x 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते, ही काही पण असू शकते. त्यालाच मग आपण काय म्हणतो, व्हेरिएबल. ती काय असते, एनी पॉसिबल व्हॅल्यू असते. आणि 9 माहिती आहे आपल्याला, 9 हा एक नंबर आहे, त्यामुळे ते नोन आहे. तर या पॉलिनॉमियलमध्ये काय झालंय, x हा व्हेरिएबल झालाय, कारण की तो आपल्याला अननोन आहे. आणि त्याची पॉवर किती झाली, पॉवर म्हणजे त्याचा इंडेक्स किंवा घातांक. यामध्ये याचा इंडेक्स किती आहे, 1 आहे. त्यामुळे हे काय झालंय, अशा पॉलिनॉमियलला आपण काय म्हणतो, लिनियर पॉलिनॉमियल. त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलमध्ये कसं असतं, डिग्री 2 असते. डिग्री 2 असते म्हणजेच काय, हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल 2 असतो. आता बघा, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचं एक्झाम्पल बघा, x² + 3x - 5. हे एक क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचं एक्झाम्पल आहे. यामध्ये बघा व्हेरिएबल, यामध्ये व्हेरिएबल कोणता आहे, यामध्ये व्हेरिएबल x आहे, बरोबर. आणि डिग्री किती आहे त्याची, 2, म्हणजे हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल. याच्यामध्ये बघा तुम्ही, ह्या एक्सचा पॉवर किती आहे, 2 आहे. दुसऱ्या टर्ममध्ये 1 आहे, पण आपल्याला काय बघायचंय, डिग्री म्हणजे काय, हायेस्ट पॉवर. त्यामुळे पहिल्या टर्ममध्ये काय दिलेलं आहे, पॉवर 2 आलेला आहे, त्यामुळे याची डिग्री 2 आलेली आहे. त्यामुळे आपण या पॉलिनॉमियलला काय म्हणणार, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि जेव्हा आपण पॉलिनॉमियल इक्वल टू 0 किंवा एनी नंबर घेऊ, तेव्हा ते इक्वेशन होतं. आता नावावरूनच कळेल तुम्हाला, इक्वेशन या नावामध्ये काय आलेलं आहे, इक्वलचं साईन आलेलं आहे, किंवा इक्वल हा शब्द आलेला आहे. तर आपण काय करणार, जे आपण पॉलिनॉमियल स्टडी केलेत बघा, 5x + 9 हे जे एक्झाम्पल आहेत लिनियर पॉलिनॉमियलचं, याला जर आपण इक्वल टू 0 घेतलंय, तर त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, लिनियर इक्वेशनमध्ये होणार. आणि तसेच जर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचं एक्झाम्पल x² + 3x - 5 = 0. याला जेव्हा आपण इक्वल टू 0 किंवा एनी नंबर करतो, ज्यावेळेस इक्वल टू साईन येतं एखाद्या एक्सप्रेशनमध्ये, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, ज्यावेळेस इक्वलचं साईन येतं, बरोबरचं चिन्ह ज्यावेळेस एखाद्या एक्सप्रेशनमध्ये येतं, त्यावेळेस आपण मग त्याला काय म्हणणार, क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा लिनियर इक्वेशन. ओके. तर आता आपण बघणार आहोत स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन काय आहे, द इक्वेशन विच इन्व्हॉल्विंग ओनली वन व्हेरिएबल अँड डिग्री ऑफ व्हेरिएबल इज 2 इज कॉल्ड ॲज क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे असं इक्वेशन की ज्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल इन्व्हॉल्व असतो. फॉर एक्झाम्पल इकडे बघा, स्टँडर्ड फॉर्म काय आहे, ax² + bx + c = 0. याच्यामध्ये काय आहे, एकच व्हेरिएबल इन्व्हॉल्व आहे. इथे बघा, x हा व्हेरिएबल आहे, आणि x व्हेरिएबल आहे, आणि abc काय आहेत, रिअल नंबर्स आहेत, म्हणजे हे नंबर्स आहेत. आणि x काय आहे, x आपल्याला इक्वेशन मध्ये अननोन असतो, म्हणजे तो माहित नसतो, त्याची व्हॅल्यू आपल्याला नंतर फाइंड आउट करायची असते. बघा, तर इक्वेशन इन्व्हॉल्विंग ओनली वन व्हेरिएबल अँड डिग्री ऑफ व्हेरिएबल. आता आपण याच्या आधी बघितलं होतं का, डिग्री म्हणजे काय, डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल. इथे बघा, डिग्री मग किती असणार आहे, डिग्री ऑफ व्हेरिएबल 2. इथे एक्सची हायेस्ट पॉवर बघा 2 आहे. इथे 1 इन्व्हॉल्व आहे, पण हायेस्ट किती आहे, एक्सची 2 आहे. त्यामुळे हे काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. त्याचा जनरल फॉर्म ax² + bx + c = 0. हा जनरल फॉर्म महत्वाचा आहे, हा पाठ करून घ्यायचा आहे, तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. एला काय म्हणतो आपण, एला बघा, एला आपण म्हणणार कोएफिशियंट ऑफ x². म्हणजे कोएफिशियंट म्हणजे काय,
जी एक्स स्क्वेअर जी टर्म आहे त्याच्यासोबत येतो तो त्याचा मल्टिपल असतो. तो कोणताही नंबर असू शकतो, ABC रिअल नंबर. फक्त कंडिशन काय आहे त्याची, ए इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे ए ची व्हॅल्यू 0 नसावी. इतर कोणतीही चालेल, -1 -2 -3 इतर कोणतीही चालेल, फक्त 1 2 3 ही सुद्धा चालेल, 1 2 फक्त काय नसावी, 0 नसावी. कारण की काय, जर 0 झाली ए ची व्हॅल्यू तर काय होतंय, एक्स स्क्वेअरला 0 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय होईल, मग ही सुद्धा पूर्ण टर्म 0 होऊन जाईल. त्यामुळं आपली कंडिशन काय आहे, ए इज नॉट इक्वल टू 0 असावी. आणि तिसरी कंडिशन डिग्री 2, म्हणजे व्हेरिएबलची डिग्री 2 असावी. इथे बघा हे कसं, त्याचा इंडेक्स किती आहे, मॅक्सिमम इंडेक्स 2 आहे, त्यामुळे याची किती झाली, डिग्री 2 झाली. आणि सी काय आहे, कॉन्स्टंट आहे. सी म्हणजे कॉन्स्टंट, तो कोणताही नंबर असू शकतो, त्याच्यामध्ये व्हेरिएबलची टर्म इन्व्हॉल्व नाहीये. पुढे आता आपण ऍक्टिव्हिटी बघणार आहोत. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला काय दिलेलं आहे, पहिल्या कॉलममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, त्याला काय करायचं, जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आणि ABC म्हणजेच कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, कोएफिशियंट ऑफ एक्स आणि सी कॉन्स्टंट, त्याचे व्हॅल्यू काढायच्या. तर पहिलं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर -4 इज इक्वल टू 0. याला जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. आधी जनरल फॉर्म मी तुम्हाला सांगितलं, जनरल फॉर्म पाठ करून घ्या, एक्स स्क्वेअर प्लस BX प्लस C इज इक्वल टू 0. तर इथे बघा एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअरची टर्म आहे, त्यामुळे एक्स स्क्वेअर लिहून घ्या. त्याच्यानंतर BX म्हणजे एक्सची टर्म नाही आहे, त्यामुळे काय करायचं आहे, 0 × x करायचं आहे. कारण की 0 × x केल्यावर काय होईल, 0 × x 0 होऊन जाईल. कारण की इथं ती टर्म नाही, त्यामुळे आपण त्याला काय केलं, B ची व्हॅल्यू 0 घेतली, त्यामुळे ही टर्म काय होणार आहे, व्हॅनिशच होणार आहे. त्यामुळे दिलेल्या इक्वेशनमध्ये काही फरक पडणार नाही. आणि -4 ॲज इट इज इक्वल टू 0. आता काय झालंय, हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट झालंय. आता आपण ABCच्या व्हॅल्यू काढू शकतो. ए काय आहे, कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट इथे किती आहे, 1 आहे. कारण की इथे काही दिलेलं नाहीये, इथं काही संख्या नाहीये, 2 नाही 3 नाही, इथं काही दिलेलं नाही. म्हणजे काय आहे, एक्स स्क्वेअरला 1 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. इथे कोणत्याही संख्येला 1 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय येतंय, तीच संख्या येते उत्तर. त्यामुळे इथं कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर किती आहे, 1 आहे. त्याच्यानंतर B ची व्हॅल्यू, B बघा, B काय असतो, कोएफिशियंट ऑफ एक्स असतो, तो किती आहे, 0 आहे, 0 लिहिलंय. त्याच्यानंतर कॉन्स्टंट जो असतो हा कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू किती, -. आता त्यानंतर दुसरं इक्वेशन बघा, y स्क्वेअर इज इक्वल टू 2y - 7. आता याला जनरल फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करणार, इकडे बघा, जनरल फॉर्ममध्ये काय असतंय, राईट हँड साईडला 0 असतंय आणि डाव्या साईडला, लेफ्ट हँड साईडला त्या ज्या इक्वेशनच्या टर्म्स आहेत त्या असतात. तर आपल्याला काय करायचंय, ज्या राईट हँड साईडच्या ज्या टर्म्स आहेत त्या तुम्हाला लेफ्ट हँड साईडला घ्यायच्या. तर यामध्ये हा जो +2y आहे तो डाव्या बाजूला येईन, काय होईल, -2y होईल. इथे बघा लिहिलंय -2y. त्याच्यानंतर -7 डाव्या बाजूला आल्याच्या नंतर काय होईल, +7 आणि इज इक्वल टू, इथे आपण ह्या दोन्ही टर्म डाव्या बाजूला घेतल्यामुळे इथं काय राहील, फक्त 0 राहील. आता झालं हे जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट. त्याच्यानंतर आता तुम्ही ABCच्या व्हॅल्यू काढू शकता. ए काय आहे, कोएफिशियंट ऑफ, इथे काय व्हेरिएबल इन्व्हॉल्व आहे, इथे व्हेरिएबल y आहे, त्याचा कोएफिशियंट काय आहे, 1. त्याच्यानंतर B -2 आणि C 7. ओके. तसंच इक्वेशन नंबर 3, एक्स स्क्वेअर प्लस 2y इज इक्वल टू 0. याला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करा, एक्स स्क्वेअर प्लस 2x. आणि इथे कॉन्स्टंटची टर्म नाही, त्यामुळे आपण +0 केलंय. इथं कॉन्स्टंटची टर्म दिलेली आहे का, नाही, त्यामुळे आपण याला +0 केलंय. त्यानंतर तुम्ही ABCच्या व्हॅल्यू सांगू शकता. इथे मला ए किती आहे, 1, B 2 आणि C किती, 0. ओके, आले लक्षात, ठीक आहे. आता आपण तुमच्या पुस्तकात दिलेले सॉल्व एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल नंबर 1, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. म्हणजे तुम्हाला काही इक्वेशन दिलेले असतील आणि तुम्हाला डिसाइड करायचं, ठरवायचं आहे काही इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत का नाही. आपण ज्या कंडिशन घेतल्यात त्याच्यानुसार आपल्याला ते ठरवायचं आहे. इन द पहिलं इक्वेशन बघा, 3x² - 5x + 3 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन बघा, इन द इक्वेशन 3x² - 5x + 3 इज इक्वल टू 0. x इज द ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2. म्हणजे काय, यामध्ये, या इक्वेशनमध्ये फक्त एकच व्हेरिएबल इन्व्हॉल्व आहे. कोणतं, ते x. मी तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे, जे व्हेरिएबल काय असतं, अननोन असतं. त्यामध्ये आता काय आहे, x हे व्हेरिएबल आहे याच्यामध्ये.
एक्स हे व्हेरिएबल आहे आणि इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 2, म्हणजेच त्याची डिग्री किती आहे 2 आहे. मॅक्झिमम इंडेक्स बघा व्हेरिएबलचं किती आहे 2, त्यामुळे इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यामुळे काय हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचं एक्झाम्पल बघा. इन द इक्वेशन 9y² + 5 इज इक्वल टू 0. इथे बॉक्स दिलेला आहे इज द ओनली व्हेरिएबल. बघा व्हेरिएबल कोणता आहे याच्यात, अननोन व्हॅल्यू, अननोन कोणता आहे याच्यात, y आहे. त्यामुळे या बॉक्समध्ये काय लिहिणार तुम्ही, y लिहिणार. y इज द ओनली व्हेरिएबल अँड मॅक्सिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज, आणि मॅक्सिमम इंडेक्स बघा व्हेरिएबलचा किती आहे 2 आहे. इंडेक्स म्हणजे काय, त्याचा घातांक, व्हेरिएबलचा घातांक किती आहे 2 आहे. इथे लिहिणार तुम्ही 2. देअरफॉर हे 3 डॉट म्हणजे काय, देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. देअरफॉर इट इज, इथं तुम्ही इज लिहू शकता. देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर 3 नंबरचं एक्झाम्पल कोणचं दिलेलं आहे. इन द इक्वेशन बघा हे दिलं होतं m³ - 5m² + 4 इज इक्वल टू 0. आता बॉक्समध्ये काय लिहिणार, बॉक्स दिलाय इज द ओनली व्हेरिएबल. आता व्हेरिएबल कोणता आहे यामध्ये व्हेरिएबल आहे m इज द ओनली व्हेरिएबल बट मॅक्सिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज नॉट 2. इथे बघा मॅक्सिमम इंडेक्स किती आहे, इथे बघा 1 2 आहे 3 आहे, त्याच्यापैकी मोठा कोणता आहे 3 आहे. त्यामुळे 3 असल्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल का, नाही. कारण की क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय असतं, मॅक्सिमम इंडेक्स 2 पाहिजे. ओके, देअरफॉर इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे काय लिहिणार, इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिणार. त्याच्यानंतर 4 नंबरचं एक्झाम्पल बघा. l + 2 × l - 5 इज इक्वल टू 0. आता काय करायचंय, हे जे 2 ब्रॅकेट आहेत याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. पहिल्यांदा काय करायचंय, l ने मल्टिप्लाय करायचंय l - 5 ला. बघा देअरफॉर l इंटू, बघा ह्या पहिल्या टर्मने आपण काय केलं, l - 5 ला मल्टिप्लाय केलं, l इंटू l - 5. त्याच्यानंतर प्लस बघा प्लस हा प्लस 2 इंटू काय, दुसरा ब्रॅकेट l - 5. म्हणजे काय केलंय, याच्यात प्रत्येक टर्मने त्या दुसऱ्या ब्रॅकेटच्या टर्मला मल्टिप्लाय केलं. आता काय होईल, l ने l ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय होईल, l इंटू l² होईल. त्याच्यानंतर l इंटू -5 किती, -5l होईल. हा ब्रॅकेट झालाय सॉल्व. त्याच्यानंतर +2 प्लस हा प्लस जशाचा तसा घेतलाय. त्याच्यानंतर 2 इंटू l 2l होईल आणि 2 इंटू -5 -10 होईल इज इक्वल टू 0. आता बघा l² - 5l + 2l, -5l + 2l किती होईल, -3l होईल. -5l + 2l किती झालाय, -3l झालाय आणि -10 तसंच. म्हणजे कसं, हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट झाले. आता बघा या इक्वेशन मध्ये काय, इन दिस इक्वेशन या बॉक्समध्ये काय येणार, इज द ओनली वन व्हेरिएबल. कोणतं व्हेरिएबल आहे इथे l हे व्हेरिएबल आहे. मग इथे तुम्ही काय लिहिणार, l लिहिणार. l इज द ओनली वन व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल. मॅक्झिमम इंडेक्स किती आहे बघा व्हेरिएबलचा 2 आहे. त्याच्यामुळे इट इज ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे हे काय होईल, क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल.